या सगळ्याविषयी बोलण्याकरता आपल्यासोबत अभिनेत्री आणि लेखिका निशिगंधा वाड आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. आज आपली मुंबई उत्साहात, चैतन्यात, एरवी तर मुंबईकरांचं स्पिरिट वाखणण्याजोगं असतं. आज तर मात्र चार चांद लागलेत मुंबईत. अगदी छान बोलतीयस. मनापासून सांगते की हा विजय रथ जो आता मार्गस्थ आहे आणि ज्या उत्साहाने, ज्या आनंदामध्ये हा रथ चाललेला आहे, मला असं वाटतं की विश्वचषक त्याच्या योग्य ठिकाणी पोचलेला आहे, मायदेशी परत आलेला आहे. आणि पोलिसांचं सुद्धा अतिशय कौतुक आहे. कारण जे उधाण आलेलं आहे सगळ्या क्रिकेट प्रेमियांच्या, कारण आपल्याकडे क्रिकेट हा धर्म आहे आणि त्याला या सगळ्यांना जपत जोपासत त्यांच्या विजयामध्ये, आनंदामध्ये कुठेही काहीही कमतरता न पडू देता जे अग्रेसर आहेत, सलाम आहे वीरांना. तर विजय वीरांना तर सलाम आहेच आणि आपल्या या सगळ्या रक्षक वीरांनाही सलाम आहे. खरंय. आणि त्यामुळे अर्थात जो उल्लेख तुम्ही या ठिकाणी केलात ना, तो उल्लेख फार महत्वाचा आहे की पोलिसांना सहकार्य केलं जात आहे मुंबईकरांकडून, या क्रिकेट चाहत्यांकडून. हे फार महत्वाचं आहे कारण शेकडो पोलीस आहेत आणि अक्षरशः महापूर उसळलेला आहे क्रिकेट चाहत्यांचा. मुंबईकरांबद्दल एक बोलते, सॉरी मध्ये बोलले म्हणून. नाही, पण ज्या वेळेला महापूर आला होता तेव्हा सुद्धा जात धर्म सगळं विसरून एकमेकांचा हात धरत, मनुष्य कडी करत एकमेकांना मदत करणारा तो मुंबईकर. तो अडचणीतही एकत्र असतो, विजयातही एकत्र असतो आणि कायम एकत्र राहील. हे मुंबईचं काय म्हणू आपण, एक असा आशीर्वाद आहे आपल्याला मुंबईचा. निश्चित म्हणूनच म्हटलं जातं निशिगंधाजी, लाखो सपनों का सवेरा है मुंबई, हजारों उम्मीदों का बसेरा है मुंबई, आखिर दिलों से दिल मिलाना है मुंबई. आणि हीच मुंबई आज आपल्याला रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद निशिगंधाजी, आमच्याशी धन्यवाद संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.